2 मुलं झाले एका बाईला. अण्णा किती अधिकारी मुलं. एकानं पंढरपुरातल्या मालकाला पाठीवर घेतलं आणि सातपुते काका एकानं जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकला. मुखात ताकद किती येत्या. पंढरपुरातल्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, किती मुखात ताकद आहे. दुसरा पुरावा पहा. येडे नव्हते देऊतले मालक, होईन भिकारी पंढरीचा वार करी. मला त्यालाच बघा वाटते. तुकोबराय म्हणतात, पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि डोळियाची भूक नवजे माझ्या. अण्णा सुख सुखावतंय, त्याला पाहिल्याच्या नंतर सुख सुख सुखावतंय. इथं बसलेला कितीतरी माणसं गिरगाव करायला आवताला झुकतील, इतके श्रीमंत येत. पण कसे शांत बसलात तुम्ही इतकुल्या जाग्यात. हा गिरगावचा बाळ्या विटेवरच्या मालकाचं वर्णन करायला म्हणून तुम्ही बसलात. एखाद्या मंत्र्याचं वर्णन केलं असतं तर पटापट रुमाला झटकून निघून गेले असते. सोपं उदाहरण, मुद्दा आहे महत्वाचा. इतकी मालकाची ताकद रंभवते. मोठा कोणीच नाही त्याच्यासारखं जगात. 2 मुलं त्या माऊलीला. पण काय झालं, एका मुलाच्या मुखारविंदातून आईला शाप, त्याच्या तोंडातून माईला शाप दिला मुलाने एका. खरं तर आईनं चूक केलती, पण मुलानं तिला शाप द्यायला नव्हता पाहिजे. पण अनावधानानं दिला आणि मग पश्चाताप झाला. तुम्हाला एक सांगू, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं जर चुकलं तर आपण तिला डोक्यातून काढायचं, पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषांना नाही. असा पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा सिद्धांत आहे. तिला डोक्यातून काढून टाकायचं, पण तिची चेष्टा करीत बसायचं नाही. हा धर्म सिद्धांत आहे. ही ताई आहे, काय चुकलं तिचं? कश्यपानं तिला 2 अंडे दिली. पक्षी नव्हती, विंता नाव आहे तिचं. 13 बायका होत्या कश्यपाला. दिती, आदिती, धनु, काष्टा, विला, तांबरा. बाकीच्या तुम्ही मोजा. मोबाईल आहेत ना खपक्या तुमच्याजवळ, हिचकी जा ना असे. 2-2 वाजूस तर दुसऱ्याला चॅटिंग करायला. जेवलास का, काय भाजी होती, ते पहाट पाणी नेत नाही. आणि त्याला बोलून रात्र घालायला. अरे तू त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीच्या वया पाय, गाथ्यातले अभंग पाय. व्यापारी असताल तर व्यापार क्षेत्रातलं पाय, राजकीय असतील तर राजकीय क्षेत्रातलं पाय, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल तर शैक्षणिक क्षेत्रातलं बघ, शेतीतलं असतील तर कृषी क्षेत्रातलं पाय. काय भंगाऱ्या भोंगाऱ्याला तू चॅटिंग करायला, अमूल्य दिलेलं आयुष्य मातीत घालायला. 60-65 वर्षात सगळे फुकून देतात आपल्याला, आणि तेवढ्या काळात नाव करून जायचंय. काय भंगाऱ्या भोंगाऱ्याला वेळ द्यायचा आपण. विठाला विठाला विठाला. 2 अंड दिले कश्यपानं. हे प्रिये, एवढ्या दिवसाला हे अंड फोड. आणि त्या तारखेला तारीख चुकून बोललो, त्या तिथीला, त्या मितीला हे अंड फोड. पण कुठल्याही स्त्रीचा स्वभाव थोडा चंचल असतो. कुठल्याही स्त्रीचं संतुष्ट थोडं आखूड असतं. मी चेष्टा करत नाही, पुराणाचा दिलासा सांगतोय. आणि मालकानं सांगितलेल्या तारखेला एक अंड फोडलं तिथीला, त्याच्यात गरुडाचा जन्म झाला. आणि मालकानं सांगितल्याची तिथी ओघळून अलीकडच काही दिवसाला अंड्याला छेद दिला सातपुते काका. त्याच्यात अरुण जन्माला, पण अर्ध्या शरीराचा. पंख अर्धावट, पाय अर्धावट, अण्णा चोंच पण अर्धावट. हो, दुःख वाटलं अरुणाला. आणि अरुणानं सांगितलं, आई हे सगळं तुझं कर्म आहे, तू चूक केलीस म्हणून मला हे भोगायला आलंय. तू जर पूर्ण दिवसाला अंड फोडलं असतं तर माझं शरीर पूर्ण झालं असतं. लक्षात ठेव, तुला सवतीच्या घरचे भांडे घासावं लागतील.
आणि म्हणून कदरूच्या घरची सेवा करायचा योग तो भागवतात पुरावा आहे का? मला फक्त पंढरीचं महत्व, विटेवरच्या मालकाच्या चेहऱ्याची ताकद सांगायची. आईला शाप दिल्यामुळं पाप लागलं, पाप लागलं, पाप लागलं. आईला शाप दिल्यामुळं ते पाप लागलं. हे पाप संपण्यासाठी नाना प्रकारचे यत्न केले. शुद्धिरोर मखेर भयोयम घ्रते शिंचा भय तत्राना पुनित वेदान भूषित भयो मखेश शुद्धिं तत्रायो नाना ईशन्ति चत्वारो भयो मक शुद्धिर्स्तत्पुण्यायाम नैवं शापाग्न भयस्थितो वाणी यज्जयति पापाग्नयो. हे का बिड्या वाढणाऱ्यानं लिहिलं, का मंदिरात पते खेळणाऱ्यानं लिहिलं, का मंदिरात तंबाखू खाऊन थुकणाऱ्यानं लिहिलं, का गांजा वाढणाऱ्यानं लिहिलंय? शास्त्राचा पुरावा यांना. पाप संपचन. विश्वाच्या मालकाचा रथ फुकट हाकला. किती अनन्य साधारण महत्व आहे अरुणाचं. तो एक दिवस जर गैरहजर राहिला, उद्या जर अरुण ड्युटीला आला नाही तर आपल्याकडे सूर्य निघत नाही, सूर्यच निघत नाही. इतकी त्या अरुणाची कृपा आपल्यावर. आणि त्यानं एक रुपया सूर्याकडनं घेतला नाही. इतकी सेवा केली. एके दिवशी सर्व यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस सर्व देवता आमंत्रित केल्या. मग पाप संपाव, मग पाप संपाव. ते म्हणले बाबा तू आईला शाप देलतास, या पापातून मुक्त करण्याची कुठलंही कर्मच नाही, असा विधीच नाही. माईला आणि बापाला त्रास दिल्यावर ते पाप संपत आहे? नाही नाही. उलट सांगू का तुम्हाला, हो 4-2 हजार ज्याच्या डायरीच्या पुढून येत का, ते बाजारात कोणाला राम राम घालीत नाही. पण पैसे डायरीच्या पुढून ठवाची वस्तू नाही. तुम्ही मला माना नका मानू, कीर्तनाला पुन्हा नका बोलू, बलवा नका बोलू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. ह्या पाईप सारखा पाईप माहित पैशाचा सुरू आहे. बायको एकच आहे, लेकरं 2च आहेत. असा पंढरपुरातल्या मालकानं पाऊस केलाय. मी काऊन भंगाऱ्याच्या सातपुते का कांढरवेली धुवून पाप बोकांडीवर घेऊ? हा कशा करता अण्णा? काय गरज आहे? कशाल कशाल काय गरज आहे? ते नालायकाच्या बनेली धुवाच्या. त्याला आवडत असन पण आपण नाही करायचं. दोन वस्तू झाकलेल्या असावा. एक लक्ष्मी म्हणजे पैसा रामभाऊ, आणि दुसरी माझ्या पवित्र देशातली स्त्री. माझ्या पवित्र देशातली स्त्री जी डोकं भरून पदर घेते का, तिला पाहिल्याच्या नंतर काशीतले मालक प्रसन्न होतात. तिला पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातले मालक प्रसन्न होतात. घ्या हिव वाजूनी म्हणून तरी पदर घ्या. नाही पण अण्णा सगळ्यांना घेतलेले. टवकारलेलं गाव आहे, इथल्या बायका कशा पदर नाही घ्यायच्या, घेतात घेतात. त्याला माहित आहे ना आज रगील दोडका आलाय. हो त्याला माहित आहे घासलेटचा डबा आलाय आज. त्या घेतात पदर आणि घेत जा. आणि जिला पदर घ्या वाटत नाही का, तिनं पप्याच्या बापाचे पैसे मातीत घालू नका. तिनं सरळ पप्याच्या बापाला म्हणायचं, पप्याचा बाप सातपुतेच्या दुकानातून साडी घेताना पदर कापून आणा. आणि त्याला म्हण हे वरचे पैसे कमी करा पदराचे. मग दुकानदाराने विचारलं पदर कस काय नको? माझी बायको होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे. माझी बायको होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे, ती पदर घेत नाही. किती मोठं केलंय तुम्हाला. माझ्या या संप्रदायाने किती मोठं केलंय या बायकांना. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती,
या देशातली सर्वात जर मोठी संपत्ती काय असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाचं मत आहे या देशातली स्त्री आहे. म्हणून तुम्ही अंग झाकून कपडे घालीत जा. आणि ज्याच्याकडे पैसे त्यानं डायरीच्या आतून ठोत जा. बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला जाती आणि 2च 500च्या नोटा पुढून ठोतो सोंबळ्या. आणि बाजारात गेला आणि पानपट्टीवर तांबाखू घेता घेता हाणला चोट्ट्यान खेचा. अरे झाकून ठेवणं ते पैसे. 350 एकरवाला माणूस एकदा पाया पडला माया. 350 एकर जमीन आणला त्याला आणि त्यानं शर्ट वरी केलं आणि बनिलीच्या खिशात हात घातला आणि 100ची नोट काढली. त्याला 350 एकर जमीन तरी त्याचे पैसे झाकलेले. आणि ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे पुढून. काय सप्ते करून फायदा रे. काहीतरी शिकायला पाहिजे. हे सप्ते करणं महाराजाला मोठाले पाकिट देणं आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे तसेच मोकळे. इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. हे आपल्या धर्माचं अनुकरण करा. किती मोठे देऊतले मालक ते मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया जो मायबापाची सेवा करतो त्याच्या पाया पडायचं. जो खरं बोलतो त्याच्या पाया पडायचं. सास सासऱ्याची सेवा करी जा टिकल्यावाले होत. 72च्या दुष्काळात यायनं मिलू खाल्लेत, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले आणि पोरायसाठी सोनायसाठी जमिनी टिकून ठेवल्यात. त्याला टायमाला नरम गरम भाकर सासू सासऱ्याला देत जा. सासू सासऱ्याला जर नरम भाकरी नाही दिल्या तर तुमचे पोरं तुमच्या मरायच्या आधी तुमचे झोपीत अंगुठे घेऊन प्रॉपर्टी फुकतेन. नाही तर झोपीत भिताड अंगाव पडन. काही कीर्तन ऐकून फायदा नाही. जयाची आहिकची धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. ज्याला मातुड्याच्या सडकाव नीट चालता येत नाही ते चिंतामणीच्या सडकाव तर कुठं संडासला बसन न ते. म्हणून वरिण्याच्या लायकीचं नाही. इथं चांगलं वागणं महत्वाचा विषय. म्हणे कुठलंच कर्म नाही तुझा शाप संपवण्यासाठी. पण एका व्यक्तीनं अरुणाला सांगितलं आईला दिलेल्या शापाचं पाप संपण्यासाठी एकच काम करावं लागेल. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे आणि या पंढरपूर नावाच्या गावामध्ये विठू पाटील नावाचा देव आहे. क्या बात है. एक पंढरपूर गाव जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माच नगर देखा विठू पाटील त्याचे नाव त्यांचा आवाज वाढवा. आवाज चला जाऊ तया खाया काय भोजन मागाया. चला जाऊ तया खाया काय भोजन. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. धोत्राव आहेत तुम्ही म्हणून काकडा म्हणता आला. धोत्र घालायला पाहिजे आपल्या संस्कृतीत. मी त्या दिवशी तुम्ही होते ऐकायला सातपुते काका. माहिती सांगतो तुम्हाला एक. आपल्या देशात फिल्मी सृष्टीतला पुरस्कार दादासाहेब फाळके. पण विदेशातून जर अण्णा पुरस्कार भेटला तर त्याचं नाव आहे ऑस्कर नावाचा पुरस्कार. आणि तो ऑस्कर नावाचा पुरस्कार सिनेमात गाणे म्हणणाऱ्या गुलजार नावाच्या मुसलमानाला भेटला. त्याचं नाव होतं गुलजार.
तो फिल्मी सृष्टीतला गायक होता महाराज. गुलजार. गुलजार ओरिजिनल नाव काय होतं मला माहीत नाही, शेख का काय असेल, पण गुलजार म्हणून प्रसिद्ध तो माणूस. आणि ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. पण त्या विदेशातल्या पुरस्कार देणाऱ्यांनी फोनवर संदेश साधला, आमचा पुरस्कार घेत असताना सुटा बुटात कोटात यावं लागतंय, सूट बूट जॅकेट कोट. त्यानं लगेच सांगितलं मला पुरस्कार घ्यायचा नाही. ऑस्कर नावाचा पुरस्कार किती मोठा असतो विदेशातला, मला काय सांगता येणार आहे. ते 7वी पास आहे मी, फक्त 7वी पास. त्याचं स्वरूप फार मोठं असतंय. पण सांगितलं मी घेणार नाही. तर पुढच्या व्यक्तीनं महाराज सांगितलं, अहो ऑस्कर नावाचा पुरस्कार गायल्या गुंग्याला देत नसते, तुम्ही गायन क्षेत्रातली फिल्मी सृष्टीतली बुलंद तोफ आहेत, तुमच्या आवाजावर आम्ही फिदा आहेत. विदेशातले लोक तुमच्या गाण्याचा अर्थ जरी नाही कळाला तर त्या स्वरासाठी माणसं पागल झालेत तुमच्या, म्हणून आम्ही तुम्हाला ऑस्कर पुरस्कार देतो. काय म्हणावं त्या मुसलमानानं बाबरावांना. त्या मुस्लिम समाजाच्या फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाच्या गायकानं ऑस्कर पुरस्कार देणाऱ्याला सांगितलं मी जीवनभर गाणे म्हणलो म्हणून मला तुम्ही पुरस्कार द्यायले, पण हे गाणे पांढऱ्या चड्डीवर पांढऱ्या शर्टावर म्हणलेत. मग सिनेमातला जर कपड्याला इतका जपतो तर आपण 2 तासापुरता धोतर जर नेसलं तर पंढरपुरातला मालक आपलं किती चांगलं करीन. विठाला विठाला विठाला. असो जाऊ द्या. एका व्यक्तीनं सांगितलं पंढरपुरातल्या मालकाला बघावं लागेल, 7 दीपापैकी एक दीप आहे, त्या दीपाला जंबूदीप म्हणतात, तिथे विटेवरचा मालक आहे. आणि त्या बाबाला बघितलं की तुमचं पाप संपतो महाराज, असं अरुणाला सांगितलं. पण अरुणाला पक्षाच्या रूपात जाता येत नाही, म्हणून सूर्यनारायणाच्या पाय पडले रामभाऊ अरुण. आणि अरुणानं सूर्यनारायण सांगितलं काय देव, फक्त पंढरपुरातली वारी करूस तर माणसाचं शरीर द्या, पंढरपुरात जाऊस तर माणसाचं शरीर द्या. तथास्तु. देऊन टाकला अण्णा आशीर्वाद. झाला माणूस हारून, पण पंखार्धे पायार्धे अरुणाचे तसाच अर्धा माणूस झाले. इतकालेच हातन इतकाले तोटके पाय. त्याचं नाव कुर्मदास. कुर्मदास. सूर्यनारायणाने विचारलं माणूस केलं, तुला पंख नसल्यामुळं हात नाही, पाय व्यवस्थित नसल्यामुळं पाय नाही, तू असा लुळा पांगळा दिव्यांग माणूस झालास. पण अरुणानं सांगितलं मालक, एकदा पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा पाहूस तर वापस पक्षी करू नका, पाया पडतो तुमच्या. कसा जाशील रे, पायत का तुला. कुर्मदासानं सांगितलं मालक, तुमच्या आशीर्वादानं माणूस झालो पण पांगळा झालो, लुटगळत जातो. गोल लाकूड जसं असं फिरत फिरत लोटल्यावर पळत का, तसं ह्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर निघाले. स्वर्गातल्या सगळ्या देवता अरुणाकडे पाहत होत्या. स्वर्गातल्या सर्व देवता अरुणाकडे पाहत होत्या. एका देवतेनं अरुणाचा भाऊ गरुड त्याला सांगितलं, गरुडा अरे ते कुर्मदास तुझा भाऊ आहे रे, तुझ्या देवाला पाठीवर घेतोस, त्या देवाचा चेहरा पाहण्यासाठी यायला ते बसव विटेवरच्या मालकाला पाठीवर. आणि त्या कुर्मदासाला भेट. त्या देवतेचा गळा धरला आणि गरुड रडू लागला.
मी कितीतरी वेळेस पंढरपुरातल्या मालकाला म्हटलं, पण मालकानं सांगितलं त्याच्याकडे जायचं नाही, तो माझ्याकडे आला पाहिजे. त्याचा पेपर कॉफ्या दिल्यावर सुटत नाही, त्याचा पेपर कॉफ्या दिल्यावर सुटत नाही, त्याचा पेपर इमानदारीनं सोडावा लागतोय. एके दिवशी गरुड जवळ आले, हारुणा काही मदत नको बोलला. आईला दिलेल्या शापानं अंतःकरणात पापाचं गठुडं झालं रे दादा. हे गठुडं फोडण्यासाठी लय विधी केले. ज्या नाही त्या महाराजाकडे गेलो, ज्या नाही त्या व्यक्तीकडे गेलो, पण हे पापाचं गठुडं फुटत नाही रे. एका साधूनं खात्रीपूर्वक सांगितलं, हे पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहिलं की गठुडं संपत आहे पापाचं. म्हणून दादा तू काही करू नकोस. गरुडानं सांगितलं उचलून नेऊ का? नको म्हणे. किती अरुण हुशार. वैकुंठवासी माधव महाराज मगर हा प्रसंग सांगत असताना वाशिम जिल्ह्यातला एक सोनार समाजाचा माणूस होता. गरुडानं अरुणाला विचारलं, अरुणा मी तुला उचलून पंढरपुरात नेऊ का? तर अरुणाचं वाक्य सांगत असताना रडायला सुरुवात केली. कीर्तनात जय विठ्ठल करावं लागलं. आणि इतकं प्रगल्भ विचार अरुणाचा. अरुणानं सांगितलं, दादा तू माझा भाऊ आहेस, पण विश्वातला पवित्र देव तुझ्या पाठीवर बसला. आता त्या पाठीवर आमच्या सारख्याचे पाय आणि शरीर नको रे. त्या पाठीवर तोच मालक बसला पाहिजे, तोच. आता मला नकोस त्याच्यावर घेऊ. काय विरक्ती असेल, कशाला म्हणायचं वारकरी. आणि हा शब्द गरुडासाठी अरुणाच्या मुखातून पडला. ते गाव होतं लहुळ. लहुळ पर्यंत आलते कुर्मदास. आणि मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, माझ्याविषयी अरुणाचा किती गोड भाव आहे मला बघण्यासाठी. मी ज्याच्या भावाच्या पाठीवर बसतो त्या भावाकडून सेवा घेण्याचं नाकारलं. पाप संपला अण्णा. आणि जगाचा मालक लहुळला आला. आईसाहेब आल्या, सोन्याच्या घंगाळात आंघोळ घातली आणि अरुणाचं डोकं मांडीवर घेतलं आणि पितांबरानं पुसलं सातपुते काका आणि समाधी देऊन टाकली. संपलं पाप. वाटेल ते तीर्थ केले, नाही पाप संपलं. सागराचे स्नान केले, नाही पाप संपलं. निष्काम सेवा केली, नाही पाप संपलं. हे अरुणाचं पाप संपण्यासाठी विटेवरच्या मालकाचा चेहराच बघावा लागला. इतका तो चेहरा सुंदर आहे म्हणून आळंदीतले मालक पुन्हा पहिल्या कडव्यात सुख झालं हो सजने, सुख झालं सजनी, सुख झालं हो सजनी. तो हरी केला मरवा, तो हरी केला मरवा, तो हरी
असेल माझ्या विटेवरच्या मालकाच्या मुखात आवाज, काय ताकद असेल त्या रूपात. अरुणाचा शाप कुठलाच विधी केल्याच्या नंतर संपत नव्हता. तो विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की शाप संपला. काका क्या बात आहे. आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. शेपटीतली नालीतली शेपटीची आळी काय पाप केल्यानं होती. कुत्र्याचा जन्म कशामुळं भेटतो, डुकराचा जन्म कशामुळं भेटतो, सापाचा जन्म काय पाप केल्यावर भेटतो, याच्यासाठी पुराणाचा दिलासा घ्या. पण एका व्यक्तीला शाप प्रदान झाला, त्या शापानं ती अस्वलीन झाली. अस्वलीन अस्वलीन. आणि मनात अशी दगदग होती, काय मला हात शरीर भेटलंय, नख इतीत, अंगावर केस, काय काय ते शरीर माझं, मला पाहिल्याच्या नंतर बरीच लोक भेटतात, काय माझं शरीर आहे. योनी जरी अस्वलाची असल पण विवेक मात्र टोकाचा होता. अण्णा विवेक टोकाचा होता. इतका विवेक टोकाचा, इतका विवेक टोकाचा, इतका विवेक टोकाचा. आई बरोबर शिकार करायला गेली आणि शिकारीला जाता जाता रस्त्यानं एक चालत होता, रस्त्यानं एक पुरुष चालत होता. शरीर जरी मानवी असेल पण तो पंढरपुरातला मालक होता. तो पंढरपुरातला 7व्या अवतारातला मालक होता. भगवान प्रभू रामचंद्र होते. आणि जाता जाता प्रभू रामचंद्राला पाहिलं, ब्रह्मांडाच्या मालकाला बघितलं. एक जण म्हणला, मी कवा पंढरपुरातल्या मालकाला पाहतो पण मग काय पाप संपत नाही. अरे त्याच्यासाठी औषध पत्ते आहे ना. पाहता पाहणे दुरी, देवाला पाहतून बाहेर आलं की लगेच तू आता काढी. तू जेवण झाल्यावर तू आलीस, तुला तू टेंबा. तंबाखूच्या बाबतीत 4 श्लोक सापडले, 4 श्लोक सापडले. मी परमार्थातलं गध आहे. मी घोड्याच्या एखाद्या जाग्यावर जर गोमाशी बसली तर त्याला मारता येत नाही, मला माहिती आहे माझ्याकडे घोडी. पण गध गोमाशीला बसू देत नाही. गोमाशी मारण्यासाठी एखाद्या जाग्यावरचं कातडं जाऊ देतं ते दगडानं, पण गोमाशीचा जीव घेतच. तसं मी परमार्थातलं गध आहे, मला पुरावा शोधल्याशिवाय आवडतच नाही. एका महाराजानं सांगितलं होतं, पक्वाद वाजिणाऱ्यानं, भजन करणाऱ्यानं, कीर्तन सांगणाऱ्यानं तंबाखू खाणं पाप आहे. त्या दिवसपासून ती गोमाशी मला डसत होती. हे काऊन म्हणला असन महाराज. पण त्याला म्हणलं कशात लिहिलं, तर ते म्हणले मी बी बापा असंच ऐकलं. अर म्हणलं तो नाही सांगत. मला जर विचारलं अण्णासारख्यानं काकासारख्यानं कशात लिहिलं तर मग धोतर पिवळं होईल. त्याच्यामुळं मी फक्त 6 श्लोकाचं ऐकून सांगतो आणि 7वं वाचून सांगतो. 4 श्लोक सापडले. वारकरी संप्रदायातल्या पक्वाद्यानीन, गायकानीन, कीर्तनकारानं तंबाखू खाणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप आहे. मी जर कीर्तनात असा दबाव देत असेल तर मला मांस खाल्ल्याचं पाप लागन, मी खोटं बोलत असेल तर. उत्तर भारतातल्या साधूनं 2 श्लोक सांगितले. त्या श्लोकावर मी पुन्हा विचार केला, हे कशातले असतील. काही काही जोडलेले सुभाषित श्लोक असतात. नाही, ते वेद प्रणित श्लोक होते. म्हणले महाराज आमच्या तालुक्यात यायच्यासारखं गाता कोणालाच येत नाही आणि चालू भजनात तंबाखू घोंगडी खातात.
अरे घोंगड्याला डाग आणले त्यानं, त्याचं भजन ऐकलं तुझ्या घराला कुपाटी लागन. विठाला 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 सोपं कारण सांगतो. बस स्टँडला पक्वद्या दिसला तरी त्याच्या पाया पडतेत. महाराज जय हरी. मानवाकीनं पाया पडणं आहे का नाही? हिवाळ्याच्या तरी पडतो का आपण? असू द्या केवढा खपक्या. हा कलेक्टर जावाई असला पडतं त्याच्या पाया, पण पक्वद्याच्या पाया पडतेत, गायकाच्या पाया पडतेत, माझ्यासारख्या बाळ्याच्या पाया पडतेत. आम्हाला इतक्या अशी गणलं नाही यायला पाहिजे खपक्या. अरे ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतात म्हणून लोक तुमच्या पाया पडतेत, नाही तर एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. कोण पुसला असतं? गिरगावकरांनी कीर्तन भागवत सोडून द्यावा, ऊस तोडायला पण नेणार नाहीत. त्याला माहिती याला घाम सुटन, हे ऊस तोडायच्या लायकीचाच नाही. हा मुकदम म्हणील हे आमचे पैसे मातीत घालीन, हे ऊस तोडायच्या कामी नाही. इतकी किंमत आहे. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही. मागच्या आठवड्यात रे सुजया एका डॉक्टरकडे आम्ही जेवायला गेलो. त्या बाईनं 39 डिलेवऱ्या केलत्या. 39 डिलेवऱ्या, त्याच्यातल्या 18 सिजर होत्या. पैसे किती असतील घरी गेल्यावर गणित लावा. आणि 6:15ला बाईनं आंघोळ केली आणि मला जेवायला वाढलं. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही बाळ्या, तिनं तुला भातावर तूप वाढलंय. संप्रदायाचे नियम मोडू नकोस. देव तुला डोक्यावर घेईन कुठपर्यंत फिरन. मी एकच नियम मोडला. 4 फेब्रुवारी 2019ला मला अपघात झाला. बॉयलजनला क्रॅक आहे म्हणून बसावं लागते. हे सुद्धा मग पाप आहे. नाहीत मग वय नाही बसून कीर्तन करायचं. देवाला माफी मागतो देवा, मग हाड मोड म्हणून बसावं लागतं. चालायला नाही भीती. मी 16 चालतोय, वारी करतो. अण्णा आपण भेटतोच वारीमध्ये दरवर्षी. 250-300 किलोमीटर चालतो. मला काय चालायला होत नाही, पण उभं राहिलं की कंपन होते. इतकंच वाटतंय आपण चूक करतो. चुका नाही करायला पाहिजे. संप्रदायातल्या लोकांनी लय किंमत, लय किंमत आहे. त्या पोरीनं त्रेतायुगात एका व्यक्तीला पाहिलं. तो युग त्रेतायुग होतं ते. हो त्रेतायुग. आणि तिनं विचार केला, आतापर्यंत आपण जंगलात फिरत असताना शिकारी करणारे पाहिले, राजे महाराजे पालखीत बसून गेलेले पाहिले, हत्तीवर अंबारीवर बसून गेले, कोणी घोड्यावर बसले, कोणी पायी गेले, काय काय असे पाहिले सुंदर. काही पुष्पक विमानातून जाताना पाहिले, पण याच्यासारखा कोणीच दिसत नव्हता. मग तिने विचार केला, आपलं मन याच्याकडे बघून शांत करावा. आणि काय पथ्य होतं तिच्या जीवनात, ते पथ्य जगात 3च लोकांनी केलं. 3च लोकांनं. त्याच्यापैकी एक कानोपात्र आहे आणि एक ही आहे. तिसरं कोण होतं? घरी गेल्यावर पा सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. हीच कान भेताडासारखे मोबाईल. तिसरं शोधा कोण होतं, काय पथ्य होतं. त्याला बघितल्याच्या नंतर तिने विचार केला, आता याच्यानंतर पुन्हा कोणाला पाहायचंच नाही. पाहत नाही. आईने सांगितलं, बाबांनी सांगितलं, पण काहीच नाही. नकोच म्हणले. पाहायचंच नाही, बघायचंच नाही. ते काय नाव आहे माहित नाही, गाव कोणते माहित नाही, राजा आहे का माहित नाही, सामान्य माणूस आहे का माहित नाही, शिकारी होता का माहित नाही, कोण्या कुळातला आहे माहित नाही. मग काय म्हणून डोळे झाकले? रूप आवडलं. रूप पाहता त्याला बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं. पाहिली अवेध लावी वैश्य जीवी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, आगनीत लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावे लावेदू. एवढं रूप ते सुंदर आहे. त्या रूपा मला भावलंय.
आणि मला त्याच्या व्यतिरिक्त जगातलं काही बघा वाटत नाही. झुरली, नुसत्या रूपाचं चिंतन केलं, नुसत्या रूपाचं. गुण माहित नाहीत ना. संतांना गुणाची किंमत होती म्हणून गुणवादाचे अभंग आहेत. देवाच्या गुणाचं वर्णन आहे, त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे, सगळ्या कीर्तीचं वर्णन आहे. पण हिला काहीच माहित नव्हतं तर देव आहे का काय. पण ते रूप आवडलं आणि रूपाचंच वर्णन केलं. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे, काय मोहक आहे, काय सौंदर्य आहे, काय त्याच्या रूपाची व्याप्ती आहे, याचं चिंतन करता करता मेली. दिली फुकून बापाने, लोटून दिली गंगेच्या पात्रात राखुंडी. काय दया आहे त्याच्या रूपात, काय दया आहे त्या मालकाकडं. त्रेतायुगात मला पाहून जग पाहणं बंद केलं, त्रेतायुगात मला पाहून जग पाहणं बंद केलं. म्हणून हे जग ज्याच्या कृपेनं चालतंय त्या जगाच्या बापानं तिला बायको केलं. त्या जगाच्या बापानं महाराज तिला बायको केलं. तिचं नाव जामवंती, तिचं नाव जामवंती. खैऱ्या खरजुऱ्याला सुद्धा पोरी पसंत येत नाहीत. 49 पोरी पाहिल्या आमच्या पाहुण्याच्या पोरानं. 49 कौरक पाहतो. त्यानं पहिली पोरगी पाहिली होती का, तिला लग्न होऊन 3 पोरं झाले तरी याचं लग्नच नाही. देव किती सुंदर असं. त्याला महाराष्ट्रात पोरी नसत्याला अण्णा, भारतात मुली नसत्याल. कशाला करीन महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या? शुहलदीपातल्या पोरीशी लग्न करीन. शुहलदीपात पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात. वगळल्या सतपुते काका आणि जामवंतीशी लग्न केलं. जामवंतीशी आईन सांगितलं काय बायको केलीस रे? ते म्हणलं असू दिन कशी बी पण हुंडा लय द्यालाय. मग हुंड्याचं गठुडं त्याच्यासाठीच असते, गर्दा सांभाळ, हुंडा किती घे. श्रीमंतक नावाचं हे मला सांगायची गरज नव्हती बरं, पण उग दारे धरताना गवत उपटायचा नादे. श्रीमंतक नावाचा मनी दिला, आईला खुश केलं. पण वसुदेव ज्ञानाचा पुतळा होते. मी सांगत नाही, नामदेवराय सांगतात धन्य त्याचे ज्ञान. इतकंच बघा, दुःख पचवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला ज्ञान म्हणतात, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि दुःख ज्याला सहन होत नाही ना आत्महत्या करतो त्याला अज्ञानी म्हणतात. बायकायला लय नाद असतो. शेजारीन घरी आली की सासूचं घरानं सांगून पिळपती. बाई काय सांगायचं काकू, मला लयच आत्या त्रास द्यायला. आता काय सांगायचं काकू, मायबापाचं नाव करण्यासाठी मी सहन करायले, मला आत्या लयच त्रास द्यायला. आता हो, माय मेलेल्या वघरावानी दिसत होतीस सरमाळलेली, आणि आत्याची तर गावरान तूप खाऊ खाऊ सफरचंदावानी गाल झाले, तरी आत्या त्रास द्यायल्यात. होय कशा हसत्यात बघा. हो ना काकू, मै सासू मला लय त्रास देती. आणि कोण्या काकूला काकू म्हणायली? या काकून जित्या 3 सुना आडात ढकलल्या होत्या. नालायकायचं ऐकत असते तो कुठं. दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. चला, वसुदेव ज्ञानी आहेत, धन्य त्याचे ज्ञान. नामदेवरायचा पुरावा आहे, धन्य त्याचे ज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या ज्योतीने विटेवरच्या मालकाला विचारलं, कृष्णा काय पुण्य होतं हिचं सांग. झाडाचं पान तुया सत्तेशिव हालत नाही आणि ती तुया नावाचं कुंकू लावते. तुझ्या नावाचं डोरलं बांधले तिनं मंगळसूत्र, तुझ्या नावाचे जोडवे घातले, तुझ्या नावानं संक्रांतीला वाण देती. विश्वा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. असा तू समर्थ. देव चतुर तू हुशारेस. विश्वावर सत्ता तुझी आहे. आणि काय म्हणून ह्या बाईला तो बायको म्हणून स्वीकारलंस? काय म्हणून?
कुठं बसशील ती जामून ती माहितीये तुम्हाला? राधा डाव्या मांडीवर, राधा डाव्या मांडीवर आणि जामून ती उजव्या मांडीवर, म्हणून काशीत येणी दान करायची पद्धत आहे. ते मुद्दा जाऊ द्या, पुन्हा कधी सांगू. काशीला असेच गेलेले म्हणतात मी कपात चहा पित नाही. बुटात पितो का? दिमाग सांग तू ज्याच्या संग काशीला गेलास त्याचे पैसे दिले नाही तिकिटाचे, त्याची काशी केली आणि आमच्या घरी आल्या म्हणला महाराज आपण कपात चहा पित नाही. मी नेमकाच बुट आणला होता, याच्यात पी म्हणलं. 9 वेळेस मी काशी केली. कप्यो मातीचा असतोय आणि सर्व पात्रान पवित्रो मृतिका पात्रो पवित्रा. सोन्याचं भांड 3 तिथीला निषेध सांगितलं. आपल्याकडं 15 जरी अन्न सोन्याचे पात्र असतील तर 3 तिथीला सोन्याच्या पात्रात जेवत नाहीत. एकनाथ महाराजांकडे केळीच्या पात्रावर त्या तिथीला जेवत होते. 32 किलो तर सोन्याची छत्री होती. एक ताट 2.5 किलोचं, असे 250 ताट होते. पण दर महिन्याच्या 15 दिवसाच्या 3 तिथीला ते सोन्याच्या पात्रात जेवत नव्हते. निषेध सांगितलं सोन्याचं पात्र. तांब्याचं पात्र देवाला अभिषेक करण्यासाठी पवित्र, पण या पात्रामध्ये जर गोमूत्र टाकलं तर गोमूत्र अपवित्र आणि तांब्याचं तांब्या अपवित्र. शास्त्र सांगितलं त्याच्यासाठी. चांदीचं पात्र काही तिथीला अपवित्र सांगितलं, धर्म सिद्धांत आहे. पण जीवनभर 365 दिवस मातीचं पात्र पवित्र सांगितलं. म्हणून तर वास्तुपुरुष मातीच्या बोळक्यात टाकतेत. वास्तुपुरुष सोन्याचा, चांदीचा, रुपयाचा, कशाचा करा, पण मातीच्या बोळक्यात स्वयंपाक घरात अग्नी दिशेला ते देवबाप्पा लोक खड्डा करून टाकतेत. ते बोळक्यात दुसरं नाही, मातीचं असतंय. मातीचं. या भारतातली सगळ्यात श्रीमंत घरची जरी बाई असेल तर तिला सोन्याचे गाडगे करता येत नाहीत. द्वारका आमच्या इथली म्हणायलो, इथलीहून काय घेणे मला, मातीचेच गाडगे लागतेत वांद्याला. बाबरावांना 1000 एकरवाला जरी मेला तर सोन्याच्या गुंडीत इस्तून येत नाहीत, मातीच्या गाडग्यात इस्तून येते. पुन्हा एक प्रकार सांगतो, ज्याचे लग्न झाले त्याला कळन. लग्नात एक विधी असतो, त्या विधीला एका मातीच्या बोळक्यात एक सुपारीन हळकून टाकते. ते कोणता विधी, कोणता श्लोक, काय गुत्त घेतलं सगळं सांगायला, आणि त्याच्यावरून असा कपडा करते आणि मग ते खटाखटा वाजायचं यायच्या कानात. हो, कळाला असल. ज्याचे लग्न हिशोबात झाले त्याला. काही काहीच्या लग्नात मंगलाष्टक नाही, ढोर गाणे. मंगलाष्टक पण म्हणिनत. काही ताईगण बाईगण, द्वारकाबाईची बबीन, आणशीराम तात्याचा बाब्या, काय भानगळायला तू या बोकांडीवर पाप लागन त्या लग्नातलं. भंगार जमा करणारा मुसलमानाचा मिस्त्री लग्नातले नियम मोडीत नाही. आपले मंगलाष्टक पण नीट म्हणिनत. तुला गाता येतं मग तमाशा आहे का देव? मंगलाष्टक मन शास्त्रातले. ज्याचे लग्न राहिलेत हात जोडून विनंती, निदान मंगलाष्टक तरी लग्नातले चांगले म्हणा. गौरू देऊ नका. इतका मंगलाष्टक म्हणणारा ररडा मला नुकतीच नाही खा वाटली. म्हणलं काऊन रडणार तू? हा, नवरी रडणं नवरदेवा संग जाताना, आणि तू गौरू रडा आम्हाला नुकती खा वाटन. लग्नाचं जेवण एका 13व्याचं कळालं नाही तू ह्या ररड्यामुळं. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला. काय घेता तुम्ही याच्यातलं? आपले नियम पाळायचे, आपला धर्म वरी जाईल. नुसत्या धर्माच्या नावानं गप्पा हाणतेत, धर्माच्या नावानं पॉम्पलेट काढतेत, धर्माच्या नावाच्या सभा घेतेत, धर्माच्या नावानं माईकवर बोंबलतेत आणि वागत काहीच नाहीत. मुसलमानाच्या सभा पाहिल्या का तुम्ही कधी? पाहिल्या धर्माच्या? आणि तरी धर्म सोडतेत का ते? का सोडित नाहीत त्याचं कारण सांगतो. मुसलमानाची बाई बाळातीन झाली, दवाखान्यात जर बाळातीन झाली तर पटकन डॉक्टर कोण लेकरू घेतेत. धुवाच्या आधी कोणीतरी एक बाई तिथं हजर असती, त्याची लेकरू धुवाच्या आधी घेतेत आणि भरक्याच अंगाला त्याच्या कानाला तोंड लावतेत आणि त्याच्या कानात आजान देतेत
तू या धर्माचा, झाल्या झाल्या त्याला धर्माची शिकवण देते, म्हणून त्याला मधात माईकवर बोलायचं काम नाही. आपण पाचवीच्या दिवशी माळ घालायला पाहिजे लेकराला. पोरग होऊ पोरगी होऊ, पाचवीच्या दिवशी तुळशीच्या बारीक 5 मण्याची माळ त्याच्या गळ्यात घालायची. पाचवीच्या दिवशी भजन करायचं, निष्ठावंत वारकऱ्याच्या हातानं, भांगऱ्याच्या नाही. राधा रंगान दिसते छान, तिच्या येनील गोंडे 2, त्या बायकुल बाशिंग लाव. राधेल काय गोंडे लावायची गरज आहे, तिला कपाळावर घेतलंय पंढरपुरातल्या मालकानं. असं निष्ठावंत गाथ्यातलं भजन पाचवीच्या दिवशी. नातू झाला असेल 5वी करायची, नात झाली असेल 5वी करायची. रात्रभर दिवे लावायचे, तुळशीच्या मणीचे 5 नका गळ्यात वृत्ती म्हणून तिच्या अंगाला स्पर्श करा. तेच मणी खुंटीला अडकून ठेवा, ती चलती झाली की ते गळ्यात घाला. का नाही वारकरी होणार ती पोरगी? का नाही ते पोरग वारकरी होणार? 14 कलेक्टर माळकरी येतं, जिल्हा ताब्यात आहे जिल्हा. 14 कलेक्टर माळकरी, 14. त्याच्यातले 4 मला फोन करते, 4ही माळकरी आहेत. निदान चावणं गेल्यावर तरी लाजा. निदान दात पडल्यावर तरी माळी घाला. बोचरा झाला तरी येड्यावानीच वागायला. आणि पुन्हा म्हणतो माणसं मोकारवाणी झाले, तू गधायस, लोक चांगले आहेत. कशाला लोकांच्या डोळ्यात बोट घालतो? तेव्हा धर्म उंच नेण्यासाठी धर्मातल्या चुका दुरुस्त करणं गरजेचं आहे. रोग नीट होण्यासाठी ज्या रोगाला जो घातक पदार्थ आहे, डॉक्टर सांगतो सर्दी राहत नाही ना, गोळ्या देतो पण ताक पिऊ नकोस, गोळ्या देतो पण चिंचा खाऊ नको. आणि ते म्हणला चिंचाशिवाय तर संडासच होत नाही. आणि मग डॉक्टर म्हणला मेडिकल आणि डॉक्टर 100-200 खाल्ले तरी तुही सर्दी राहत नाही. आपला धर्म उंच जाण्यासाठी याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बाबाने विचारलं कृष्णा, हे चाललं होतं ना, वसुदेवाने विचारलं कन्हैया काय पुण्य हिनं तुझ्या नावाचं कुंकू लावलंय. एकांतात वसुदेव आणि कृष्ण परमात्मा पंढरपुरातला मालक आहे. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. आणि पंढरपुरातल्या मालकाने आपल्या वडिलाचं दर्शन घेतलं द्वापार युगात. बाबा, जगात माझ्या व्यतिरिक्त विश्वातलं काहीच पाहिलं नाही. मला पाहिल्यामुळं सगळं पाप मातीत गेलं. लक्ष्मी पायाची दाशी, जी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पैशाची मालकीन, अरे फळकरांना पाय धुवाल ठुली, पाय धुवाला. राधेनं त्याला पाहिलं द्वापार युगात, इतकं पाहिलं. मिस पानियाचे गोविंदाची चट, गाल्याचं कीर्तन नाही सांगायलो. त्याला पाहण्यासाठी भरला उलंडोनी रीता करी घट, पण त्याला पाहत जात होती. इतकं पुण्य वाढलं, त्यानं मांडीवर घेतली. आणि देह सुटल्याच्या नंतर जिथं माती केली त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लावली, गोपीचंदन उटी. आणि पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, म भजन करायचं का? मग तुम्ही गोपीचंदलाही जा. म भजन करायचं का? मग तुळशीची माळा घाली जा. मग त्या राधेचा गंध लावला. पाहण्याची ताकद आहे. सांगा, जगात एखादा माणूस आहे का बायकोच्या नावानं गंध लाई? तू हातवरी करा. या भारतात प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लायती. पण तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचं हे ज्याच्या हातात आहे, तो मात्र राधेसाठी गंध लावतो. फक्त त्याला पाहिलंय ही ताकद. आणि या स्वल्लीनं मला पाहिल्याच्या व्यतिरिक्त जगासाठी ती आंधळी होती. इतकं पुण्य टोकाला गेलंय, म्हणून मी हिला धर्मपत्नी म्हणून स्वीकारलंय. इतकी त्या पंढरपुरातल्या रूपात ताकद आहे, म्हणून पुन्हा पहिल्या कडव्यात आळंदीतले मालक म्हणतात, रूप पाहता पाहता
त्या वानरांची व्याप्ती पाहत असताना, ती व्याप्ती मोजत असताना विधात्याकडे पारडं नाही, इतकी त्या वानरांची व्याप्ती आहे. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ एवढे प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात होते. त्या सानिध्याला जाऊ द्या, जरा याला वेळ लागेल जास्त, कारण विस्तारपूर्वक सांगितलं की मग ते मला करमत, नाही तर गुत खुरपिणाऱ्या बाईवानी एक बेट काढायची आणि दुसरी गावतान झाकायची आणि रोज पाडा 700 रुपये. ही घरी गेली की शितोडे आले, गावतावरली माती बाजूला गेली आणि बेटी उभं राहिल्या. मग ते 700 रुपये सुद्धा पप्याच्या बापाला गवसले आणि ते लगेच जावळ्याला दारू प्यायला गेलं. त्याच्यामुळे एखादं चिंतन सांगितलं तर त्याची स्पष्टोक्ती असली पाहिजे, स्पष्टोक्ती गोड असली पाहिजे, ताकद, रूपातली ताकद सांगतो. गंधर्व थोडे शहाणे होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण आणि विद्याधर, लोकपाल, दिग्पाल याच्यापैकी गंधर्व थोडे शहाणे होते. एका गंधर्वानं कावळ्याचं रूप घेतलं, सीताई साहेबाला दुःख दिलं. म्हणून त्या तवापासून या कावळ्यानं त्याला रूप दिलं तर उष्ण, म्हणून ह्यो काळ्या अंगाचा कावळा एक डोळा फुटला त्याचा. नालायक गंधर्वाला तो रूप का दिलंस. त्याच्यापैकी एका गंधर्व यक्ष लोक थोडेसे हे थोडे शहाणे होते. विद्याधर हे ते देवता आहेत 33 कोटी देवापैकी. एका देवतेनं नालायकपणा केला, शाप मिळाला, म्हणून ते मगर झालं. मगर आडनाव नाही, पाण्यातली मगर. त्याला भागवतात नक्र म्हणते. एवढाच अन्ना पुरावा. तुम्ही वारकरी यजमान आहात म्हणून जरस वाढितो. इंदुधुम्न नावाचा राजा, तो पांड्य देशाचा राजा होता महाराज, पांड्य देशाचा. तुम्ही आळंदीकडे आहेत का? बर त्याला बंद. इंदुधुम्न नावाचा राजा, पांड्य देशाचा राजा. पांड्य देशाला आज काय नाव आहे? मोबाईलवर बघा, कळलं तुम्हाला. ह्या राजानं प्रजेचं पालन न करता भजन करायला बसलो. राजकारणातल्या लोकांनी भजन जास्त करण्यापेक्षा समाजाची सेवा करा. एक जण भेटलं, म्हणला महाराज काय आमच्या साहेबांचं काम सांगावा. आमचे साहेब वारीला पण जाते, आमचे साहेब सप्त्याला येते, भागवताच्या आरतीला येते, आमचे साहेब कोणी मेलं की खांदा देतेत, आमचे साहेब पिराला बोकड्या कापला की लिंबू आणि कांदा खिशात घेऊनच जाते. त्या साहेबालाच एखाद्या मसुबाला कापू आडवा, हो, आणि तुला पिराला कापू. अशाचं काय वर्णन करायचं पांचटायचं. पांड्य राजा प्रजेची सेवा न करता माळ घेऊन जप करीत बसला. पांड्य देशाचा राजा, इंदुधुम्न नावाचा राजा. महर्षी अगस्ती सारख्या साधून शाप दिला, तू माणूस राजा व्हायच्या लायकीचा नाहीस, तू हत्ती होशील. म्हणून गजेंद्र हत्ती झाला. पण मागचं पुण्य होतं म्हणून पशुच्या योनीत सुद्धा भजन केलं, आत्म्यानं, अंतःकरणानं. हत्तीला राम राम म्हणता येत असतं का? हा, आणि बोकड्याला भजन करता येत असतं का? पण मागचं पुण्य उदयाला आलं. हे बा, मी मगाशी कुत्र्याचं उदाहरण सांगितलं ना तुम्हाला. माझ्या डोळ्या देखताची गोष्ट आहे. 13 एकर जमीन एका माणसाला इतके काबाड कष्ट, इमानदारीनं कष्ट केले, 83 एकर जमीन झाली. 83 एकर जमीन. पण म्या त्यानं 90 धोतर नेसलेलं अण्णा पाहिलंच नाही. पाहिलंच नाही 90 धोतर, पाहिलंच नाही. 83 एकर जमीन केली पण घरचा चहा पेलच नाही.
कोलगेट वापरलं नाही, ब्रश घेतला नाही, दुसऱ्याचा ढ्यापसा घ्यायचा आणि दात घासीत घासीत दुसऱ्याच्या दारात, मग ते म्हणतच प्याच्या. प्रारब्ध सांगायलो अशा काळात मेल्यावर पण नवं धोतर टाकता आलं नाही. सरकारच्या लोकांना कोळप्याच्या दांडीनं लोटून फुकलं. नशिबे 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 नशिबे. आणि कुत्र 1400 रुपयाचं बिस्किट खाते. नशिबे का नाही? नशिबे. प्रारब्ध गोड पण आलेलं कर्म केलं नाही. हत्तीचा जन्म झाला, नशिबवाने पाण्यात गेला, त्या नकरान पाय धरला, चट रक्त वळलं. रूपातली ताकद शेवटचा पुरावा. आणि मग लक्षात आलं देवा आता तर पशु आहे, पण मागचं केलेलं थोडंसं पुण्य, ते कुत्र नशिबवानच असन न बिस्किट खाते म्हणल्यावर. नशिबवान असन ना नशिबवान. 83 एकर जमीन बापानं कमिली मेलं, आणि आता त्याच्या मुलानं बायकोच्या गन पावडर साठी 9 एकर ढेलं इकलं. आमच्या शेजाऱ्यानं घेतलं. 19 लाख रुपये एकरनं 9 एकरचं ढेलं इकलं. नुसता फिरायचा नाद. यानं खडे खाऊ खाऊ कमिलं आणि त्यानं बायकोच्या गन पावडर साठी फुकलं. नशीब आहे त्याचं, ते फिरत राहिलं. हे मेला असंच बायलावानी. किती नशिबवान कुत्र ते. काही काहीला प्रारब्ध असते. देवाला सोयड्याला कठाळ्या का आऊत वडी तू का दुकानदार. देवाला सोयड्याली गाय जी आणि का दूध काढ का तिचं, ती खाती का बुरखुंड. आकड्याचीच कणस. हे न मागच्या जन्मातलं पुण्य केलं म्हणून हे कठाळे झाले. हो, त्या गायी जाण्या झाल्या. हो, काही काही बोकडे नशिबवान. राजवाडीचा बोकड्या गुटके खातो. तुम्हाला जर पाहायचा असेल तर बघा, अजून आहे खपक्या दाढी गिडी, असा मस्त हलवती अशी मान हलिता नोगा, जसा मटक साधू बसलाय. मुद्दाम पोरं पुडी फोडी ते अशी केली की असं करते, गुटके खाते, सुपारी खाते. ते पिराला सोडलेले. कोणताच मुसलमान कोणताच हिंदू त्याला कापीत नाही. नशीब घेऊन आलं. आणि काही बोकडे होणं आणि शिमगा येणं सांगत नशीब ना. नशीब नशीब जगात सगळ्यात मोठं नशीब आहे. अन्न मान धन काम चुकीचं. हत्तीचा जन्म पुण्य कमी पडलं. नकरान पाय धरला देवा, मागचं पुण्य. हरे नमः. आलो गरुडावर बसून. पण गरुडावर बसून आल्याच्या नंतर असं पाहिल्याबरोबर त्या ऋतुमान सरोवरातलं पाणी फाकलं आणि काका सुदर्शन सोडलं. सर 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 अर्धे 2 तुकडे केले नकराचे. बेंबीपासून वर अर्धा आणि थुत्रापासून इकडं अर्धा. गजेंद्राचा दिव्य देह घेतला. पार्षदाच्या हाताने त्याच्यातला जीवात्मा गोड काढला आणि पुष्पक नावाच्या विमानात बसिलं. ते कापलेल्या थुत्रानं देवाला म्हणलं, ओ देवा देवा, हत्तीला विमानात नेलं आणि मला काऊन इथं कापलं. माझ्या भजन करणाऱ्या भक्ताचं तू रक्त पेलस. गजेंद्र भक्त कस काय? मी पाण्यातला पशु आहे, त्या जमिनीतला पशु आहे. हे सोपताय का म्हणे देवा तुम्हाला? त्याला भक्त मला दुष्ट म्हणायला. त्यानं मग भजन केलंय म्हणून ते भक्त. मग ऐका, तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तानं हरिनामाचा उच्चार केला. हरये नमा. दुःख हरयन्ते इति नाम हरी. पाप क्षालयन्ते इति नाम हरी. हरी उच्चार केला. हरी हरी हरी. मग त्यानं एका तोंडानं भजन केलं. म्या केलं असतं नक्र म्हणला, पण अण्णा त्याचा पाय माया तोंडात होता. नक्र म्हणला देवाला, हत्तीचा पाय माया तोंडात असल्यामुळं तोंड बंद होतं म्हणून मी हरी म्हणलो नाही. पण इतकं नक्र चालू होतं
त्यानं पंढरपुरातल्या मालकाला पण खुलिलं. काही काय लयत माणसं चालू. आबा बाबा बाबा बाबा, तुम्हाला तर या परात लय भेटत असतील. नेमकीच हुरड्यात सोयाबीन आहे. खरं झालं की तुमच्याच आडतीवर आणतो. असे वर्षाकाठी 2-3 गंधे अंडे भेटतच असतील. मी काय कोंबड्या पाळल्या नाही, पण ज्या अंड्यातून पिलू निघत नाही ते कशाच्याच कामी नाही, त्याला गंध अंड म्हणतात. असं काही लोकांचं ऐकलं, पुराणात नाही पाहिलं मी. तसे काही काही तुम्हाला एखाद्या वेळेस वर्षाकाठी 10-5 हजाराचे भेटतच असतील. तुम्हाला पण गजू द्यावा, तुम्हालाही पुढ्या पाड्याला जरा जरा असतेच. असते निर्माण केलेतच माणसांनी, ते देवान मालकाने चालू असते. ते चालू लय चालू लोक काय काय बाप्पा, त्याचा चालूपणा कशात मोजावा. इतका नक्र चालू म्हणे, भजन करणारा श्रेष्ठ का भजन ऐकणारा श्रेष्ठ. बोलून गेलं देव खरं. पंढरपुरातला मालक म्हणला भजन ऐकणारा श्रेष्ठ. प्रभू तुम्ही महेशाची. आळंदीतले मालक तुम्हाला काय म्हणले माहितीये? शंकर. आम्ही नुसते वक्ते, वकात राय, आणि तुम्ही शंकर. श्रोते शंकर आहेत. दुसरा मुद्दा सांगतो, वक्त्यानं जर चुकीचं सांगितलं तर त्यालाच पाप, श्रोत्याला नाही पाप. इतका श्रोता निर्मळ. मग 9विधा भक्तीपैकी श्रवण नावाची भक्ती सर्वात श्रेष्ठ सांगितली, पाप होत नाही. मग नक्र म्हणला अण्णा देवाला, तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तांनी एका तोंडानं भजन केलं, म्या तोंडानं केलं असतं पण तोंडात त्याचा पाय होता, पण कान रिकामे असल्यामुळं 2 कानानं भजन ऐकिलं. गारच मालक. तरी म्हणले तुला नेत नाही मी स्वर्गाला. बघा किती टोकाला गेल. मधले पुरावे देत नाही. भागवत थोडंच आज, आपल्याला फक्त रूपाचा पुरावा द्यायचा. नक्र देवाला म्हणला, देवा तुमचा चेहरा पाहिल्यावर कोटी ब्राह्मण मारल्याचं पातक जातंय. कोटी ब्रह्म हत्यामुख. आणि म्या नखापासून शेंडी पस्तोर तुला अर्ध्या घंट्यापासून पाहलो. म्या काय एखादा ब्राह्मण थोडाच मारलाय. हातीचं रक्त पिलंय, मारला तर नाहीच. आणि मला तो जलचर केलं म्हणून म्या रक्त पिलंय. मला जर माणूस केला असतं तर म्या कशाला हत्ती खाल्ला असता. आणि तो मला जलचर केलंच ना. मग नखापासून शेंडीपर्यंत पाहिलंय. हसे आले ऋषिकेशी. देवाला सुद्धा हसू आलं. नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. नामाच्या साधनेनं गजेंद्राचा उद्धार केलास. पण मी तुला पाहिलंय ना, काय देवाला हसू आलं. आणि गजेंद्राला विमानात बसिलं. ताकद कशाची? त्याचं रूप पाहण्याची. म्हणून रूप पाहता आलोचेनी आणि सुख झाले ओ साजनी. उठानं मागचे विठोबा ज्ञानेश्वर माऊली.